दरम्यान जम्मू काश्मीरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। जम्मूमध्ये बस स्टँडवर स्फोट झाला। या स्फोटामध्ये 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। स्फोटाचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये, पण या क्षणाची ही मोठी अपडेट। जम्मूमध्ये मोठा स्फोट झालेला आहे आणि याच्यामध्ये 9 जण जखमी झाल्याची माहिती आपल्याला मिळते। जम्मूमधील एका बस स्टँडवरती हा स्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये 8 जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती मिळते। स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्याच्यामुळे हा दहशतवादी हल्ला तर नाही ना, अशी देखील शंका उपस्थित केली जाते। विशाल सवणे आमचे प्रतिनिधी फोनवरून जोडले गेलेत। विशाल, काय अधिक तपशील मिळतोय? नक्कीच गुरुप्रसाद, जर पाहिलं तर जम्मूच्या ह्या बस स्थानकामध्ये जे आहे तो स्फोट झालेला आहे। अद्याप स्फोटाचं जे कारण आहे ते स्पष्ट नाही। नेमका स्फोट कोणत्या गोष्टीमुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र हा स्फोट इतका गंभीर होता की त्या ठिकाणी असणारे आजूबाजूचे जे काही दुकान आहेत त्या दुकानाच्या काचा देखील फुटलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या स्फोटामध्ये जवळपास 8 ते 10 जण जे तिथले स्थानिक नागरिक आहेत ते जखमी झालेले आहेत। आणि ही स्फोटाची वार्ता समजतात त्या ठिकाणी सुरक्षा बल जे आहेत ते तैनात झालेलं आहे। आजूबाजूचे संपूर्ण जे रस्ते आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत, ते सील करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर संपूर्ण तपास जो आहे तो सुरू आहे, कारण काही दिवसांपूर्वीच पुलवामामध्ये झालेल्या अटॅकच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण श्रीनगर असेल, जम्मू काश्मीर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता आणि त्या काही दिवसानंतरच अशा प्रकारचा स्फोट झाल्याने एक पुन्हा एकदा सुरक्षेवरती जो प्रश्नचिन्ह आहे तो निर्माण झालेला आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर जम्मू काश्मीरमधून येणारी ही मोठी अपडेट। जम्मूमध्ये बस स्टँडवरती स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेले आहेत। स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये, त्यामुळे हा दहशतवादी हल्ला तर नाही ना, असा देखील शंका उपस्थित केली जाते। जम्मूतनं येणारी ही मोठी अपडेट। स्फोट झालेला आहे आणि याच्यामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेले आहेत। तर जम्मूतून येणारी या क्षणाची ही मोठी अपडेट। जम्मूमध्ये एका बस स्टँडवरती हा स्फोट झालेला आहे। स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये, मात्र हा स्फोट इतका भीषण होता की याच्यामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा दहशतवादी हल्ला तर नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली जाते। मात्र या संबंधीचा कुठलाही अधिकचा तपशील आतापर्यंत समोर आलेला नाहीये। या स्फोटामध्ये 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती तुर्तास आपल्या हाती येते। आता जम्मू काश्मीरमधूनच एक मोठी अपडेट आपल्या समोर येते। हंदवाडामधून ही बातमी आपल्या समोर येते आहे। एका अतिरेक्याचा चकमकीमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांचा एन्काउंटर झालाय। खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा सुद्धा खंडित करण्यात आले आहे। या चकमकीमध्ये एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आलाय। पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेना अलर्ट झाली असून काश्मीरमधून दहशतवाद्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सेनेने कंबर कसली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत अनेक चकमकी उडत असून आजही सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे। हंदवाड्यातील करालगुंड परिसरामध्ये काही दहशतवाद्यांना सेनेने घेरलं आहे। मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात येते। खबरदारी म्हणून परिसरामधील इंटरनेट सेवा सुद्धा खंडित करण्यात आलेली आहे। तर जम्मू काश्मीरमधल्या या 2 मोठ्या बातम्या। बाहेरून